इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडतंय। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान केंद्रावर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली। योगेंद्र पवार, श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार सुद्धा मतदान करणार आहेत। दरम्यान आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्याला बाहेर काढण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। भाऊ, आता दादांसोबतच आपण मतदानाचा हक्क बजावणार, काय सांगाल? सभासदांना काय आवाहन कराल? नाही, आज इथं सर्वांनीच एकत्रितपणाने येऊन जो पॅनल केलेला आहे आणि अजितदादा असतील किंवा आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील आणि सर्वांनीच पृथ्वीराज जाचक बापू की ज्यांना या कारखान्याच्या आणि कारखानदारीबद्दलचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यांच्या सर्व पूर्वजांनी पण हा कारखाना उभा करण्यामध्ये खूप मोठे योगदान आहे। आणि आज वेळ आलेली आहे की साखर उद्योग, मग तो सहकारातला असू द्या नाहीतर खाजगीमधला असू द्या, तो आता अडचणीमध्ये यायला लागलेला आहे। तर आता कारखाने चालवणं फार अवघड झालेलं आहे आणि ह्यात पुन्हा जर काही राजकारण, काही वादविवाद, काही गटतट, काही त्याच्यामध्ये पक्षाचं राजकारण आलं तर शेतकऱ्याची कारखानदारी, कामगारांची कारखानदारी ही उद्ध्वस्त होऊ शकते आणि वेळोवेळी बदल होण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे झाले तर हा उद्योग चांगल्या पद्धतीने पुढे आपण चालवू शकतो। कॅमेरामॅन विशाल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर।